सुस्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला शांती सुखाचा राजमार्ग दाखविणारे सद्गुरु श्री पै माऊली आणि मातृतुल्य माई यांना वंदन. तसेच प्रल्हाद दादा व मिलन वहिनी यांना नमस्कार. येथे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे घोडेकर परिवारातर्फे हार्दिक स्वागत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य संदेश देणारे सद्गुरु श्री वामनराव पै यांनी हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे या ध्यासापोटी जीवन विद्या तत्वज्ञानाची निर्मिती केली. विश्वातील प्रत्येक माणूस सुखी करणारे हे तत्वज्ञान पुढील सर्व पिढ्यांना मिळावं या शुद्ध हेतुपोटी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या कल्याणासाठी जीवन विद्या मिशनने कर्जत येथे साकारलेलं आहे जीवन विद्या ज्ञानपीठ अर्थात जीवन विद्येचे ट्रेनिंग सेंटर, जिथे मिळतं फक्त शुद्ध ज्ञान. निसर्गरम्य परिसर, अगदी डोंगराच्या पायथ्याशी आणि नदीच्या कुशीत वसलेल्या या ज्ञानपीठात प्रवेश होतो तो सुखाच्या प्रवेशद्वारातून. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे स्वागत कक्ष आणि सद्गुरूंचा दिव्य स्पर्श लाभलेल्या वस्तूंचं म्युझियम आहे. त्याच्या शेजारीच ज्ञानपीठात आलेल्या प्रत्येकाच्या जेवणाची सुंदर व्यवस्था या उपहारगृहात केली जाते. सर्वांना तृप्त करणाऱ्या या वास्तूचं नावही तृप्ती उपहारगृह असंच आहे. ज्ञानपीठाची आखणी पर्यावरण संवर्धनाला पूरक आणि पोषक अशी आहे. ज्ञानपीठात प्रवेश करता क्षणीच लक्ष वेधून घेते ते सुखाच्या दिशेने गरुडझेप घेणारे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे आगळं वेगळं दिव्य शिल्प. आपल्या निवासाची व्यवस्था या सुख, आनंद, समाधान, ऐश्वर्य या वास्तूंमध्ये करण्यात येते. ज्ञानपीठात जाणवणाऱ्या सकारात्मक दिव्य लहरींचे संस्कार आपल्या उच्चारातून व्हावेत यासाठी करण्यात आलेली ही सकारात्मक व्यवस्था. फक्त ऐकूनच इतकं बरं वाटत असेल तर इथे राहणं किती दिव्य अनुभव असेल. या दिव्य लहरींची अनुभूती येते ती या विश्व प्रार्थना मंदिरात प्रवेश केल्यावर. विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना आणि सद्गुरूंनी शिकविलेल्या साधना या ठिकाणी करवून घेतल्या जातात. या विश्व प्रार्थना मंदिरातच गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. पुढे हे आहे विश्वात भरून उरणाऱ्या अनंत स्वरूप विश्वाचं दर्शन घडविणारे ग्राफिकल सिंबॉलिक विठ्ठल रखुमाईचं शिल्प. सद्गुरूंनी निर्माण केलेल्या तत्वज्ञानावर परिपूर्ण अशा कोर्सेसचं आयोजन लेक्चर हॉलमधून केलं जातं. या वास्तूला नावं देखील तत्वज्ञानाला साजेशी अशी देण्यात आलेली आहेत. उद्योग, युक्तियोग, सहयोग, स्मरणयोग. जीवन सुखी करणारं हे तत्वज्ञान ऐकल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपोआपच कर जुळतात ते सद्गुरू सहवासासमोर. अर्थात अखिल विश्वाला शांती सुखाचा राजमार्ग दाखविणारे महान तत्वज्ञ सद्गुरू श्री पै माऊलींच्या चरणी. या ज्ञानपीठात कोर्सेसच्या निमित्ताने येणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. कारण जीवन विद्येचे हे विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान तरुणांना अधिक भावते. अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या देशातल्या लोकांनाही हे तत्वज्ञान फार आवडते. दिल्ली आर्किटेक्चर फेस्टिवल इन्स्टिट्यूट तर्फे या ज्ञानपीठाला देशभरातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. आता नको, पुन्हा कधीतरी जाऊ असं म्हणत अगदी मनाच्या विरुद्ध या ज्ञानपीठात गेलेले लोक तर अगदी जड अंतःकरणाने आनंद अश्रूंसह परतीची वाट धरतात. आपल्यालाही हा आनंद अनुभवायचा असेल तर नक्कीच या ज्ञानपीठाला भेट द्या. हा देखावा उभारण्याची कल्पना श्री जांभळे काकांनी दिली व ते साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले ते शोण जांभळे व प्रतीक जांभळे यांनी आणि त्यांना उत्कृष्ट साथ दिली श्री प्रशांत घोडेकर यांनी. या सर्वांचे आम्ही मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. जय सद्गुरू.